तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोकणातील 10 समुद्रकिनारे पाहणार आहोत। उन्हाळ्यामध्ये फॅमिली सोबत ट्रिप काढण्याचा जर तुमचा विचार असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। उन्हाळ्यामध्ये कोकण हा एक उत्तम पर्याय असून आर्थिक दृष्ट्याही परवडणारे आहे। तर पाहूया कोकणातील सुंदर 10 समुद्रकिनारे। नंबर 10, काशीद बीच। काशीद बीच हे ठिकाण रायगड जिल्ह्यात अलिबाग मुरुड मार्गावर स्थित असून अलिबाग पासून सुमारे 32 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे। या बीचवर स्वच्छ पांढरी वाळू आणि निळे पाणी आहे, त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करते। काशीद बीच हे 2 खडकाळ टेकड्यांच्या मध्ये वर्तुळाकारात उभे आहे। या ठिकाणाला उत्तर कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारा असेही म्हणतात। या ठिकाणी वॉटर ऍक्टिव्हिटीज सुद्धा उपलब्ध आहेत। येथील समुद्रकिनारा राज्यभर प्रसिद्ध असून राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येथे येत असतात। नंबर 9, रेवदंडा। रेवदंडा हे ठिकाण अलिबाग पासून 17 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। रेवदंडा या बीच वरती स्फटिकासारखे पाणी व काळी वाळू आपल्याला पाहायला मिळते। इथली वाळू काळ्या रंगाची असल्यामुळे याला एक वेगळे सौंदर्य प्राप्त झाले। या बीच वरून सुंदर सूर्यास्ताचा आनंद घेता येतो, त्यामुळे या बीचला भेट देणाऱ्यांनी इथे एक रात्र नक्की राहावे। नंबर 8, अलिबाग। अलिबाग हे समुद्र किनाऱ्यासाठी व ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे। पुणे आणि मुंबई या गावापासून जवळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते। अलिबाग हा समुद्र किनारा पुण्यापासून 145 किलोमीटर आणि मुंबई पासून 100 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। हा एक कोकणातील प्रसिद्ध समुद्र किनारा आहे। नंबर 7, हरिहरेश्वर। हरिहरेश्वर हे ठिकाण रायगड जिल्ह्यात येते। हरिहरेश्वर हे कोकणातील एक निसर्गरम्य व पवित्र तीर्थक्षेत्र आहे। हरिहरेश्वराच्या एका बाजूला हिरवीगार झाडे व दुसऱ्या बाजूला नयनरम्य समुद्रकिनारा। धावपळीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ काढून या समुद्रकिनाऱ्याच्या शांत वातावरणात समुद्राच्या लाटांचा खळखळाट ऐकणे म्हणजे स्वर्गसुखाची अनुभूतीच आहे। नंबर 6, कुणकेश्वर। कुणकेश्वर हे ठिकाण देवगडच्या जवळ आहे व या ठिकाणी खूपच सुंदर असा समुद्रकिनारा आहे। कुणकेश्वर हे ठिकाण इथल्या प्राचीन शिव मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। महाशिवरात्रीला इथे हजारो भाविकांची व पर्यटकांची गर्दी होते। इथे समुद्राच्या लाटांचा शांत आवाज आणि धार्मिक वातावरण याचा उत्तम मेळ साधलेला आहे। इथला स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो। कुणकेश्वर समुद्रकिनारा केवळ सौंदर्यासाठीच नाही तर वॉटर ऍक्टिव्हिटीजसाठीही प्रसिद्ध आहे। इथे तुम्ही बोटिंग, कायाकिंग आणि स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता। पाण्यातील विविध साहसी खेळ इथे आयोजित केले जातात, ज्यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो। उन्हाळ्यात व हिवाळ्यात इथल्या लाटांवर खेळणं खूपच आनंददायी ठरतं। नंबर 5, निवती बीच। निवती बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ स्थित आहे। हा समुद्रकिनारा स्वच्छ निळ्या पाण्याचा आणि पांढऱ्या शुभ्र वाळूचा आहे। इथे समुद्रातील जीव आणि निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळतात। या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना फिरण्यासाठी व आरामासाठी मोकळी जागा देखील आहे। निवती बीचवर डॉल्फिन मासे पाहायला मिळतात। नंबर 4, तारकर्ली बीच। तारकर्ली बीच हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते व हे ठिकाण मालवण पासून 7 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। तारकर्ली बीच हे कोकणातील फेमस पिकनिक पॉइंट आहे। तारकर्ली बीचवर वॉटर राईड्स सुद्धा आहेत व दरमहा हजारो पर्यटक याचा उपयोग घेतात। समुद्राच्या फेसाळत्या लाटा व रुपेरी वाळूचा किनारा पाहून पर्यटक खूप खुश होतात। नंबर 3, देवगड। देवगड बीच हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यात स्थित असून हा समुद्रकिनारा 2 एकर मध्ये पसरलेला आहे। समुद्रकिनारा स्वच्छ चांदीच्या पांढऱ्या वाळूने भरलेला आहे, जो सूर्य आकाशात चढत असताना चमकतो। हा समुद्रकिनारा हिरवाईने भरलेला आहे व या ठिकाणी नारळ आणि खारकाचे झाडे आहेत। देवगड समुद्रकिनारा मासेमारी, पोहणे, सूर्यस्नान तसेच पक्षी निरीक्षणासाठीही प्रसिद्ध आहे। या समुद्रकिनाऱ्याचे शांत आणि प्रसन्न वातावरण पर्यटकांना त्याच्या प्रेमात पाडते। नंबर 2, दिवेआगर। दिवेआगर हा रायगड जिल्ह्यातील एक सुंदर आणि शांततापूर्ण समुद्रकिनारा आहे, जो पर्यटकांना स्वर्गासारखा वाटतो। कोकण किनारपट्टीवरील हा समुद्रकिनारा स्वच्छ पांढऱ्या वाळूसाठी
आणि हिरव्यागार नारळ पोपळीच्या बागांसाठी व शांततेसाठी प्रसिद्ध आहे. दिवेआगर केवळ निसर्ग सौंदर्यासाठी नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे. नंबर 1. गणपतीपुळे. गणपतीपुळे हे महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. कोकण किनारपट्टीतील हा समुद्रकिनारा त्याच्या सुंदर पांढऱ्या वाळूसाठी आणि प्राचीन गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. समुद्राच्या लाटांचा नाद, हिरव्यागार टेकड्या आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले गणपतीपुळे हे ठिकाण पर्यटकांच्या मनावर मोहिनी घालते. अरबी समुद्राच्या काठी असलेला गणपतीपुळेचा स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा त्याला कोकणातील सर्वात आकर्षक ठिकाणापैकी एक बनवतो. तर मित्रांनो, हे आहेत कोकणातील 10 समुद्रकिनारे. या समुद्रकिनाऱ्याला तुम्ही सुद्धा एकदा नक्की भेट द्या आणि यातील कोणकोणत्या समुद्रकिनाऱ्याला तुम्ही भेट दिली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.